कुर्ल्यामधील जायका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5हून अधिक गाड्या दाखल झालेल्या आहेत। ही दृश्य आपण बघतोय। जायका हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर यानंतर आता रिकामा करण्यात आलेला आहे। कुर्ल्यामधल्या आगीची दृश्य, कुर्ल्यामधल्या जायका हॉटेलला आग लागलेली आहे। त्यानंतर आजूबाजूचा परिसर अग्निशमन दलाच्या जवानांकडून रिकामा करण्यात आलेला आहे। सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मुंबईतल्या कुर्ला भागामधली ही घटना आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, नेमका कुर्ल्यातला कोणता परिसर आहे आणि सध्याची काय स्थिती सांगता येईल? गुरु, आपण जर पाहिलं तर 9च्या सुमारास जे आहे ही आग कुर्ल्यातील रंगून ढाबा जो आहे या हॉटेलला लागली आणि सध्या आगीवर नियंत्रण हे अग्निशमन दलाने मिळवलेलं आहे। मात्र या आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण हॉटेल जे आहे ते या आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। घटनास्थळी तातडीने जे आहे अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल, हे घटनास्थळी पोहोचलं, आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी आतापर्यंत झालेली नसल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। मात्र अशा प्रमाणात आजूबाजूच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत, त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर आहे। बरोबर, आणि त्यामुळे अर्थातच चिंतेची बाब आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतल्या कुर्ला परिसरामधली घटना, या ठिकाणी जायका नावाच्या हॉटेलला आग लागलेली आहे आणि ज्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत।